भारताने अखेर पाकिस्तानचा बदला घेतला। पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सरकारने बदला घेतला। भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये 9 ठिकाणी रात्री एअर स्ट्राईक केलाय। 9 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झालेला होता। त्यानंतर भारत सरकारने आक्रमक पण संयमी भूमिका घेतलेली होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याला चोख उत्तर दिले जाईल असा इशारा पाकिस्तानला दिला होता। पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी इतका उशीर का केला जातोय असा प्रश्न विचारला जात होता। सरकारकडून पूर्ण प्लॅनिंग करूनच योग्य ते उत्तर दिलं जाईल आणि आज भारताने पाकिस्तानवर तिथल्या दहशतवादी तळांवर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत जोरदार हल्ला केलाय। आज आपण माहिती घेऊयात ऑपरेशन सिंदूरची। भारताने कसा स्ट्राईक केलाय, याच्यातून काय साध्य झाले, कुठे स्ट्राईक केला, आजसाठी काय सूचना आहेत, पाकिस्तानची प्रतिक्रिया काय आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेऊयात। स्वर्गासारख्या काश्मीरमध्ये निष्पाप पर्यटकांच्या रक्ताने लाल झालेली भूमी, दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याने संपूर्ण देश हळहळला, संतापला। प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये एक संताप होता, बदल्याची भावना होती आणि सरकारने देखील संपूर्ण तयारीनिशी आणि अचूक नियोजनाने याचं उत्तर दिलं आहे। अखेर तो दिवस उजडला। भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानच्या भूमीवर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ्यांवर विनाशकारी प्रहार केला। आज आपण याच ऑपरेशन सिंदूरची शौर्यगाथा पाहणार आहोत। भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला, हवाई हल्ला केला। रात्री 1:30 ते 2च्या दरम्यान भारताने भवालपूर, मुरीद के बाग, कोटली आणि मुझफ्फराबाद येथे ऑपरेशन सिंदूर नावाचं एक ऑपरेशन केलं, ज्याच्या अंतर्गत हवाई हल्ला केलेला आहे। भारतीय वायुसेनेने हे हल्ले करण्यापूर्वी देशभरामध्ये 300 ठिकाणी मॉक ड्रिल केलेलं होतं आणि त्यानंतर त्यांनी थेट पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांना मारलेलं आहे। या हल्ल्यासाठी जबाबदार असणाऱ्यांना सोडणार नाही असा इशारा भारताने दिलेला होता आणि त्यानुसार कारवाई करत भारताने आपली जबाबदारी पूर्ण केलेली आहे। ही 30 ठिकाणं आहेत की जिथून भारतावरती दहशतवादी हल्ल्याचं नियोजन आणि अंमलबजावणी केली गेली होती। पाकिस्तानमधील स्थानिक वृत्तपत्रानुसार भवालपूरमधील हवाई हल्ल्यामध्ये 30 जणांचा मृत्यू झालेला आहे। भारताने केलेल्या या हवाई हल्ल्यामध्ये लष्कर आणि जैशचे मुख्यालय उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे। भारताने 24 क्षेपणास्त्र दागली। वृत्तसंस्था ANIच्या सूत्राच्या हवाल्याने सांगितलं गेलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रात्रभर या ऑपरेशन सिंदूरवरती लक्ष ठेवून होते। इंडियन आर्मी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारत माता की जय म्हणत या संदर्भात एक्सवर पोस्ट केलेले आहेत। पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवरती जी एअर स्ट्राईक केलेली आहे त्याच्यामध्ये दहशतवादी तळांना मुख्य लक्षात करण्यात आलेलं आहे। त्यामुळे पाकिस्तानची भंबेरी उडाली आहे, कारण की हा अचानक हल्ला झाला। पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी देशभरातून मागणी केली जात होती। सरकारने या संदर्भात पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर मिळेल असं वेळोवेळी सांगितलं होतं। या एअर स्ट्राईकमध्ये पाकिस्तानच्या तिथल्या दहशतवाद्यांच्या ठाण्यांना टार्गेट करण्यात आलेलं आहे, पण त्यांच्या लष्करी ठाण्यांना टार्गेट करण्यात आलेलं नसल्याचं भारताकडून स्पष्ट करण्यात आलं आहे। दहशतवादी तळांना संपवणं, दहशतवाद उपटून टाकणं हा या हवाई हल्ल्यामागचा हेतू असल्याचं सांगण्यात आलं। या हल्ल्यानंतर पाकिस्तानने लाहोर आणि अनेक एअरपोर्ट बंद केलेले आहे। भारतीय सुरक्षा दलांनी केलेल्या या हल्ल्याला ब्राह्मोस मिसाईलचा वापर करण्यात आला आहे, तसे राफेल आणि सुखोई या लढाई विमानाचा वापर केला गेला आहे असं सांगितलं जात आहे। आता ब्रह्मोस मिसाईल ही तीच मिसाईल आहे जी प्रिसाइज टार्गेटिंगसाठी ओळखली जाते, म्हणजे अचूक हल्ला करण्यासाठी ही जगातली सगळ्यात जबरदस्त मिसाईल आहे। ज्या ठिकाणी टार्गेट निश्चित केलेलं आहे अगदी बरोबर त्याच ठिकाणी, म्हणजे अगदी एका याचाही विलंब न होता ही मिसाईल स्ट्राईक करते, हल्ला करते। त्यानुसारच या हल्ल्यामध्ये पाकिस्तानच्या LOC वरती जोरदार गोळीबार सुरू झालेला आहे। भावलपूरसह अन्य प्रमुख दहशतवाद्यांचे अड्डे असलेल्या या ठिकाणी भारताकडून ही कारवाई केली गेली। आता जे 9 ठिकाणं आहेत जिथे एअर स्ट्राईक करण्यात आली ते ठिकाणं आहेत पहा, बहावलपूर, मुरीद के गुलपूर, भिवर, चक, अमरूबाग, कोटली, सियालकोट आणि मुझफ्फराबाद। आता याच्यातलं मुरीद के जो आहे हा दहशतवादी तळ आहे, म्हणजे हा आंतरराष्ट्रीय सीमेपासून 30 किलोमीटर अंतरावरती इथे लष्कर ए तैयबाचा तळ होता। मुंबईवरती जो 26/11चा दहशतवादी हल्ला झाला होता तर त्याच्याशी या संघटनेचा संबंध होता। आता गुलपूर हा दहशतवादी तळ
LOC पूछ राजौरी जवळून जवळपास 35 किलोमीटर अंतरावरती आहे. हा लष्कर कॅम्प सवयी POKच्या तंगधर सेक्टरमध्ये 30 किलोमीटरमध्ये आत आहे. बिलाल कॅम्प हा जैश ए मोहम्मदचा लॉन्च पॅड आहे. हा तळ आहे दहशतवाद्यांना सीमेपलीकडे पाठवण्याचा जो आहे तो वापरला जातो. आता दुसरा आहे कोटली. तर हा कोटली हा जो तळ आहे तर हा LOC पासून 15 किलोमीटर अंतरावर. आता LOC म्हणजे एक अशी लाईन आहे की भारतात आणि पाकिस्तानमध्ये उडलेली एक लाईन आहे. या लाईन पासून 15 किलोमीटरच्या अंतरावरती कोटली हा स्थळ आहे. तर हा 50 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना सामावून घेण्याची क्षमता या स्थळामध्ये आहे. आता त्यानंतर पुढचा कॅम्प आहे बर्नाला कॅम्प. बर्नाला कॅम्प हा दहशतवादी तळ LOC म्हणजे नियंत्रण रेषेपासून 10 किलोमीटर अंतरावरती आहे. त्यानंतर सरजाल कॅम्प सांबा काठोर समोर इंटरनॅशनल बॉर्डर पासून 8 किलोमीटर वरती आहे. आता हा जैश ए मोहम्मद्यांच्या दहशतवाद्यांना प्रशिक्षणासाठीचा तळ आहे. त्यानंतर मेहमुना कॅम्प जो सियालकोट जवळचा आहे. हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी प्रशिक्षणासाठी वापरला जाणारा तळ आहे. हा आंतरराष्ट्रीय सीमेपासून 15 किलोमीटर अंतरावरती आहे. हे जे महत्त्वाचं ठिकाण आहे त्याच्या दृष्टीने आपल्या दृष्टीने सुद्धा, कारण की ते दहशतवादी तयार होत होते इथे, त्यामुळे इथे एअर स्ट्राईक करण्यात आला. स्ट्राईकमध्ये केवळ दहशतवाद्यांना टार्गेट करण्यात आलेलं आहे. दहशतवाद्यांनाच कंठस्नान घालण्यात आलेलं आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ही एक संयुक्त लष्करी कारवाई होती ज्यामध्ये भारतीय लष्कर, भारतीय नौदल आणि हवाई दल यांनी एकत्रितपणे काम केलेलं आहे आणि ही स्ट्राईक यशस्वी केली आहे. भारताने मसूद अझरच्या भवालपूरमधील मुख्यालयाला लक्ष्य केलं आहे. या हल्ल्यामध्ये त्यांचं मुख्यालय मदरसा उद्ध्वस्त करण्यात आला. पाकिस्तानच्या माध्यमांनी याची पुष्टी केलेली आहे. या हल्ल्यामध्ये जैशचे 50 दहशतवादी मारले गेलेत. याशिवाय भारताने मुरिदकी येथील लष्कराच्या तळाला देखील उद्ध्वस्त केलेलं आहे. या हल्ल्यामध्ये लष्कर आणि जैशचे अनेक टॉप कमांडर ठार झालेले आहेत. मात्र या हल्ल्यामध्ये मसूद अझर आणि हफीज सईद मारले गेले किंवा नाही याची माहिती अजून काही समोर आली नाही. संरक्षण मंत्रालयाने देखील असंच म्हटलेलं आहे की आमची कारवाई एका ठिकाणीच केंद्रित होती. काय करायचं हे स्पष्ट होतं आणि कोणताही वाद निर्माण करण्यापासून आमची ही स्ट्राईक दूर आहे, वाचलेली आहे. आम्ही कोणत्याही पाकिस्तानच्या लष्करी तळावरती ठिकाणावरती हल्ला केलेला नाहीये. भारताने ठिकाणांची निवड करण्यामध्ये, उद्ध्वस्त करण्यामध्ये योग्य ती अचूकता दाखवलेली आहे, संयम सुद्धा दाखवलेला आहे. बघा, हल्ले कुठे झाले तर दहशतवादी तळांवरच झाले. पाकिस्तानच्या लष्करावरती अजिबात हल्ले त्या ठिकाणी झालेले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी देखील भारताला युद्धाची धमकी दिलेली आहे. सियालकोट आणि लाहोर एअरपोर्ट 48 तासासाठी बंद करण्यात आलेले आहे. पाकिस्तानमध्ये एमर्जन्सी घोषित करण्यात आली आहे. पाकिस्ताननं सकाळी 10 वाजता महत्त्वाची बैठक बोलवली आहे. पाकिस्तानमधील माध्यमांनी दावा केला आहे या हल्ल्यामध्ये दरम्यान पाकिस्तानच्या 5 भारतीय लढाऊ विमानं पाडलेली आहेत. मशिदींनाही लक्ष्य केलेलं आहे. उद्ध्वस्त केलेल्या या गोष्टीमध्ये 0% तस्त आहे. भारत म्हणतंय की आम्ही कुठल्याही प्रकारच्या शाळा, महाविद्यालय किंवा कुठल्याही प्रकारच्या सामान्य जनतेला त्रास दिला नसून दहशतवाद्यांच्या ठिकाणीच हल्ले केलेले आहेत. तर आता देशभरामध्ये 244 ठिकाणी मॉक ड्रिल चालू आहे, युद्ध सराव चालू आहे. मॉक ड्रिल करण्याआधी भारताने एअर स्ट्राईक करून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलेला आहे. तर या संदर्भातली अधिक माहिती आता आपल्याला जे प्रेस कॉन्फरन्स आता होणार आहे त्यानंतर समजणार आहे. तर तुम्हाला वेळोवेळी अपडेट येण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ